नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे. आपण सर्वांचं आपले अण्णा या YouTube चॅनलवर स्वागत करतो. आज धाराशिव शहरातील आनंदनगर या विभागात जे मराठवाडा साहित्य परिषदेच्या जिल्हा शाखा आहे, त्या शाखेनं सुरू केलेल्या म्हणजे आज ज्याचा शुभारंभ झाला अशा संत गोरोबा काका वाचनालय आणि त्याचबरोबर मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव येथील शाखेच्या इमारतीच्या कामाचं भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि त्यांचे सहकारी तसेच मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यात कौतिकराव ठाले पाटील यांच्याबरोबर आलेले मराठवाडा साहित्य परिषदेचे अतकरे बापू गोरे ही प्रामुख्याने याच कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात वावर असणाऱ्या, साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि साहित्याचं लेखन करणाऱ्या अशा मान्यवरांचा आणि गुणवंताचा सत्कार मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्या वतीने करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन त्याचबरोबर उबदार अशी प्रेमाची शाल देऊन मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेनं या साहित्यिक मंडळींना गौरविलं. त्यात अस्मादिकाचा पण समावेश होता. मराठवाडा साहित्य परिषदेच्या साहित्य परिषद आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेचं मी त्याबद्दल धन्यवाद मानतो. त्यांनी असंच हे उपक्रम पुढे राबवावे आणि नवोदित साहित्यिकांना या साहित्याच्या प्रवाहात आणण्यासाठी कामकाज सुरू ठेवावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. एखादा खात्याचा मंत्री जिल्ह्यातलाच असला तर जिल्ह्याला त्याचा काय लाभ होतो या गेल्या दीड वर्षापासून धाराशिव जिल्हा अनुभवत आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा भूम वाशी या विधानसभा मतदारसंघाचे सदस्य राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या याच्यात सुधारणा होत आहे. नागरिकांना आरोग्याच्या सुविधा योग्य रीतीने मिळत आहेत असं बऱ्याच नागरिकांचं म्हणणं आहे. तरी हे काही पूर्ण नाही, परंतु थोडं का होईना पदरात पडतंय. यामुळं रुग्ण आनंदित आहे. नुकताच संपूर्ण देशातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचं तपासणी झाली. त्यात धाराशिव जिल्ह्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय स्तरावरचं मानांकन लाभलं आणि एवढ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना मानांकन मिळवणारा राज्यातील पहिला जिल्हा असण्याचा मान पण धाराशिव जिल्ह्याला मिळाला. प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत हे आरोग्य मंत्री झाल्यापासून शिराढोणला ग्रामीण रुग्णालय, त्याचबरोबर तिरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं वृद्धी संवर्धन आणि तिथं 100 खाटाच्या आसपास रुग्णालय उभा करण्याला मंजुरी. परांडा येथे महिलांसाठीचं विशिष्ट असं रुग्णालय उभारणीचं पण आता काम जवळपास अखेरच्या टप्प्यात आलंय. अशी कामं झाली आहे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात तसंच जिल्ह्यातील सर्व RHO मध्ये
सर्व सुविधा उपलब्ध होतील याकडेही त्यांनी लक्ष दिलं आहे. आणि त्यामुळं मग आता रुग्णांना आपल्या जवळपासच सगळ्या सेवा मिळत असल्यामुळं रुग्णांना रेफर करण्याचं प्रमाण पण तसं फार कमीच झालं आहे. आणि त्याचा फायदा आणि बहुतांशी लाभ आता जिल्ह्यातील रुग्णांना मिळत आहे. धाराशिव येथील जे 2 वर्षापूर्वी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं आहे, त्यासाठी ही जागेचं आरक्षण, जागा ताब्यात मिळावी यासाठी प्राध्यापक तानाजी सावंत यांनी तसं अगदी मनातून कष्ट घेतले आहेत. त्यामुळं नुकतंच वैद्यकीय महाविद्यालयासाठी शहरातील ITI ची जागा आणि त्या शेजारी असलेलं सिंचन खात्याची जमीन ताब्यात आता मिळाली आहे आणि ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावानं पण वर्ग झाली आहे. यामुळं आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या ज्या आवश्यक असणाऱ्या इमारती आहेत आणि बाकी सोयी सुविधा आहेत त्याचं काम झपाट्यानं सुरू होईल आणि त्यामुळं अगदी काही दिवसातच वैद्यकीय महाविद्यालयासमोर जो अडचणीचा डोंगर होता तो पण आता कमी होईल असंच एकंदरीत वातावरण आहे. त्यामुळं काम करणाऱ्या माणसालाच लोक बोलत असतात, काम करणाऱ्याकडूनच चुका होत असतात आणि हे काम करताना तानाजीराव सावंत चुकत असतील किंवा आपण फारच मोठं काम करतोय असा त्यांना गर्व वाटत असेल, त्याचा त्यांना दर्प त्यांच्यातून म्हणून त्यांच्या ह्याच्यातून दर्प येत असेल, अशी भावना सर्वसामान्यांची आहे. त्यात ही भावना निर्माण होण्यात सर्वसामान्यांची काय चूक, तर जो काम करतो आणि त्या कामाचं मीच आणि माझ्यामुळं झालं हा जो गर्व असतो तो गर्विष्ठपणामुळं मग तो माणूस असा बोलत असतो, असंही सामान्यांचं मत आहे. पण कसे का असणार जिल्ह्यासाठी जिल्ह्यातील आरोग्याच्या सोयी सुविधा वाढाव्या यासाठी तानाजी सावंत यांनी घेतलेलं कष्ट, त्यांनी केलेलं काम वाखाणण्याजोगंच आहे. याबद्दल कुणाचं दुमत असल्याचं काही कारण नाही. तुर्तास एवढंच. धन्यवाद.